आता भाषण नको आहे, ॲक्शन झाली पाहिजे. किती दिवस नुसतं भाषण ऐकायचं आपलं? म्हणून भाषण नको तर ॲक्शन झाली पाहिजे. जे सरकार आहे ते धार्मिक तेढ निर्माण होईल याकडे जास्त लक्ष देत आहे. राज्यामध्ये हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये द्वेष कसा निर्माण होईल याकडे जास्त लक्ष दिलं जात आहे. भ्याड हल्ल्याला अजिबात भीत नाही व भीकी घालत नाही. नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. काश्मीर येथील पहलगाम येथे भारतीय नागरिकांवरती पाकिस्तानी आतंकवाद्यांनी जो भ्याड हल्ला केला आणि त्या भ्याड हल्ल्यामध्ये भारतीय 26 नागरिक दगावलेत आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जमलेलो आहोत. भारत सरकारला या ठिकाणाहून आम्ही हेच आवाहन केलेलं आहे की आता भाषण नको आहे, ॲक्शन झाली पाहिजे. किती दिवस नुसतं भाषण ऐकायचं आपलं? म्हणून भाषण नको तर ॲक्शन झाली पाहिजे आणि आतंकवाद्याच्या विरोधामध्ये किंवा पाकिस्तानच्या विरोधामध्ये ठोस पावलं उचलल्या गेली पाहिजे. याच्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातील भारतीय नागरिक, महाराष्ट्रीयन नागरिक या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत. या ठिकाणी या देशात जे सरकार आहे ते धार्मिक तेढ निर्माण होईल याकडे जास्त लक्ष देत आहे आणि देश कसा अराजकतेकडे जाईल याकडे जास्त लक्ष देत आहे. जे की त्यांना प्रथमतः जो काही हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याच्या विरोधात ॲक्शन घेण्याची गरज असताना देशातील जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये द्वेष कसा निर्माण होईल याकडे जास्त लक्ष दिलं जात आहे आणि त्याच्यावरती अंकुश ठेवण्याचं काम सरकारकडून होत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आल्यानंतर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या ध्वजाखाली देशाचं रक्षण करण्यासाठी या देशातील लहान थोर प्रत्येक नागरिक हा तयार आहे आणि म्हणून या ठिकाणी पहलगाम या ठिकाणी झालेल्या भ्याड हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्व निषेध करतो. त्याचबरोबर सरकारचाही आम्ही निषेध करतो की त्यांनी देखील या ठिकाणी जबाबदारी घेऊन देशाच्या नागरिकांचं संरक्षण हे देशाच्या सरकारचं कर्तव्य असतं, ते त्यांनी बजावावं. या ठिकाणी आमचं एवढंच म्हणणं आहे. जो हल्ला झालेला आहे, बाळासाहेबांनी आता आवाहन केलेलं आहे, जर इथून पुढे जे टुरिस्ट जर त्या ठिकाणी जात असतील तर त्याचं नेतृत्व करणं आणि म्हणजे जबाबदारी समजतं असं बाळासाहेबांनी म्हणलेलं आहे. आपण एक नागरिक आहात, या आव्हानाला कसा प्रतिसाद देता? मुळात जिथं हल्ला झालेला आहे त्यांचं जे रोजगाराचं साधन आहे हे 2 महिने फक्त शेतीवर चालतं, बाकी 10 महिने त्यांचा पर्यटनाचा व्यवसाय आहे. साहजिक या हल्ल्यामध्ये लोक भयभीत होऊन तिथं जात नाही आहे, पण भारतीय नागरिक म्हणून तो आपलाच भाग आहे, आपल्या भारताचाच भाग आहे. त्यामुळं तिथून पर्यटनाला चालना मिळण्यासाठी सर्व भारतीयांनी महाराष्ट्राने अधिक लोकांनी तिथं जायला पाहिजे, कारण का तो भारताचा भाग असून आम्ही असल्या दहशतवादीच्या भ्याड हल्ल्याला अजिबात भीत नाही व भीकी घालत नाही. त्यामध्ये जे मृत्युमुखी पडले त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनम्र भावे अभिवादन आणि आदरांजली. घडला हा प्रकार अतिशय निंदनीय आहे, पण आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की आर्थिक दृष्टिकोनातून उभा राहत असणारा काश्मीर, जम्मू काश्मीर या प्रकरणामुळं आज पर्यटनाच्या दृष्टिकोनातून ते उद्ध्वस्त होत चाललेले आहे. हे वाईट आहे आणि म्हणून अशी जी घटना ही निंदनीय आहे. आदरणीय बाळासाहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे.